तुझी साथ हवी तुझ्या सोबत आभाळा इतकं प्रेम तुझ्यावर कधी तुझी साथ हवी तुझ्या सोबत आभाळा इतकं प्रेम तुझ्यावर कधी। आता जो तुम्ही प्रेम पाहिला तो एडिट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चॅनलवरती कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तुम्हाला काय करायचं, हळू क्रिएट करण्यासाठी कॅपकडे ते ओपन करून घ्यायचं। कॅपकडे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली आपण जो बीट मॉड्यूल दिला आहे तो इथे सिलेक्ट करून सिम्पली तो ॲड करायचा आहे। हा बीट मॉड्यूल ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं। खाली थोडे ते स्क्रोल करायचं, तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन सिम्पली त्यावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो बीट मॉड्यूल त्यावरती क्लिक करायचा। ह्या बीट मॉड्यूलमध्ये आपण बीट दिले 1 2 3 अशा बीट आहेत। जेथून ह्या बीट चेंज होतील तिथून हाच व्हिडिओ इथून स्प्लिट करायचा। पहिली बीट बायची आपल्या इथं कोड चेंज होत आहे, थोडं आल्यानंतर इथून ही बीट चेंज होत आहे। त्याच व्हिडिओवरती क्लिक करू येतं, पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं। ह्याच्या पुढची बीट बायचे कोड चेंज होते ते चेंज होते, त्याच व्हिडिओवरती क्लिक करू ते स्प्लिट करायचं। पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटच्या बीट मार्फत ते तुम्हाला कट करत न्यायचा। कट केल्यानंतर हा जो व्हिडिओचा वेगळा भाग झाला आहे त्यावरती क्लिक करायचं। रिप्लेसचं ऑप्शन येते, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं नाही तर तुम्हाला तुमचा जो फोटो इथून सिलेक्ट करून तो मोठा इथून सिलेक्ट करायचा आहे। सेम परत दुसऱ्या बीटला इथून ॲड करायचा आहे। इथं आपण हा जो फोटो इथून ॲड करून घेऊया। अशा प्रकारे इथून जे आपण पुढचे बीट राहतील त्यांना इथून फोटो ॲड करायचा आहे। फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा जो टेच इथून बॅक करायचं, ओव्हरलेच ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं। अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जे मटेरियलमध्ये PNG दिल्यात 5 ते तुम्हाला इथून ॲड करायच्यात आणि हे PNG इथून ॲड केल्यानंतर ह्या जे PNGची लेंथ असे पहिल्या फोटोपर्यंत न्यायची। त्याच्यानंतर इथून रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तेच PNG इथून ॲड करायचं। ॲड केल्यानंतर या PNG वरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशन्स ऑप्शन येते, खाली तुम्हाला 4 नंबरला मिळून जाईल त्यावरती क्लिक करून इंच ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये बाकी इफेक्ट मिळून जाईल, फेड इंच आहे तो सिलेक्ट करायचा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचं, डुप्लिकेट्स ऑप्शन येते त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। डुप्लिकेट्स ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हा जो फोटो आहे म्हणजे लेअर आहे ते आपले पुढे येऊन जाईल। आता ही लेअर काय करायची आपल्याला, सिम्पली दुसरा जेवढा फोटो आहे तेवढीच ह्या ज्या PNGची लेंथ असेल ती ठेवायची अशा प्रकारे, ठीक आहे। त्याच्यानंतर हे PNGची लेंथ ठेवल्यानंतर प्लेसमध्ये जाऊन दुसरं PNG इथून ॲड करायचं आहे अशा प्रकारे, ठीक आहे। तर आता आपल्याला काय करायचं, पुढचे जे 3 PNG राहिले ते तुम्हाला ॲड करून घ्यायच्यात आता सांगितलं तशा प्रकारे आणि फोटो सुद्धा इथून ॲड करून घ्यायच्यात। तर मी पण घेतो, तुम्ही पण घ्या। हे तिथून पाहू शकाल की सर्व फोटो आपण भेटणार इथून स्प्लिट आणि PNG इथून ॲड करून घेतलेले आहे। त्याच्यानंतर सिम्पली हे जे पहिले ट्रान्झिशन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये द्यायचं, यामध्ये मग एक इफेक्ट मिळून जाईल ब्लान्स नावाचा इथून सिलेक्ट करायचं आहे आणि ह्याची जी खालची लेंथ असेल, ह्याची जी खालची लेंथ आहे ती आपल्याला संपूर्ण कमी करायची आणि इथं मग अप्लाय टॉलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं, हा जो दुसरा बॉडी त्यावरती क्लिक करायचं, ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल रॉक व्हर्टिकलचा इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढच्या पुढं आपल्या सिम्पली इनमधलाच व्हायब्रेटिंग पॅनल्स हा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या इनमधलाच सिम्पली हर्ट पार्टिकल्स हा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्याला इनमधला सिम्पली मॅजिक स्पार्क 1चा जो फीड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर पहिल्यांदा टेचं इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू येतो माहिती ना, सिम्पली ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये एक इफेक्ट मिळून जाईल, सिम्पली इथून सिलेक्ट करायचा, हा जो इफेक्ट आहे तो खाली मिळून जाईल। सिम्पली फॉरवर्ड स्क्रोलचा इथून सिलेक्ट करायचं आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल पहिला जो फोटो आहे तेवढीच ठेवायची। ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड विश ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा पळ आहे त्याच्यात थोडं पुढे यायचं जसे त्या बनवले तशा प्रकारे। त्याच्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं, यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल शॉक वेव्हचा इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा द्यायचं, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून हे तुम्हाला लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये द्यायचं, यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल पिंक ब्लिंक्स इथून सिलेक्ट करायचं आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची। नेल्यानंतर सिम्पली आपला हा जो आपला आहे ना 11 सेकंद तिथला फोटो तिथे यायचं आहे, जे तो आपण स्प्लिट केला तिथे त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून येथून तुम्हाला सिम्पली आपल्या स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल, हा जो आपला 11 सेकंद आहे तिथला फोटो त्याला ठेवायची। त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून व्हर्टिकल तुमच्या फोटो नसेल इथून ॲड करून फिल्टर 0 करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे त्याला आपला क्रिएट होऊन जाईल। तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि इथे तुमचा जो व्हिडिओ आहे तो अशा वेळेतून एक्सपोर्ट होऊन जाईल।